धावफलकावरती आपण 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 5चा प्रवास त्याच्यानंतर 4ने पुढे गेला. यावेळेला खूप जास्त शप्पल होत आपण बघतोय. स्ट्रोक निवडलाय. फायनली चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अजित बडेच्या बॅटमधून इथे येतोय. दर्जेदार चौकार. तांबलाडा सूर्य कधी थांबलेला धुंद वादळांनी गोठला खेळणारा. आणि यावेळेला अजित बडे पाठीमागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगला खेळला होता. खूप चांगल्या प्रकारे अटॅक केला होता. आणि आज पुन्हा एकदा संघासाठी इथे तो चमक. आणि दरम्यान यावेळेला मात्र सुंदर फटका हुक केलाय. प्रेक्षक चेंडूचा कॅच, पण प्रेक्षकांना देखील कॅच टिप्पण्याचा माझ्या मते मोह अनावर झाला. चेंडूचा अंदाज या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा परार होईल. कॅमेरामॅनला सूचना असतील की आपण थोडंसं धाईंची यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण सुरेख. चेंडू उंच आकाशामध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहील. मी करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा शॉट अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा बनेल दर्शक. आणि चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार. यावेळेला 6 धावांसाठी हा कडक हिट षटकार. अजित बडे थांबायला तयार नाहीये. 18 बॉल 34. आणि दायंजे काकांनी आपण बघतोय टिकून ठेवण्यासाठी. यावेळेला शॉट अप्रतिम. आणि यावेळेला आपण बघतोय पूल केलाय. चेंडू उंच आकाशामध्ये. 6 धावांसाठी हा फटका. आणि ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात अजित बडे यांचं. 45 वरती खेळत होते. या षटकारासोबत त्यांनी वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट केलंय फक्त 22 चेंडूमध्ये. या स्पर्धेतलं एक वेगवान अर्धशतक. अजून एकही विकेट नाहीये. आणि या स्पर्धेतली सगळ्यात मोठी धावसंख्या 87चा रेकॉर्ड ब्रेक केलाय. दुसऱ्या दिवशी 82 होता. त्यानंतर 85 झाला. माझ्या मते 86 झाला होता. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. दायंजे काका पुन्हा तयार. पण क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. दरम्यान इथे दुसऱ्या धावेसाठी पलायन. दुसरी झाली कंप्लीट. हे